किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण साधा मसाला डोसा बनवणार आहे। अगदी घरच्या तांदळामध्येच आपण हा मसाला डोसा बनवणार आहे। त्याला मी काही उकडी तांदूळ, डोशाचे तांदूळ म्हणतात, उकडी तांदूळ ते घेतलेले नाही। आपण जे रेग्युलर घरी वापरतो त्याच तांदळाचा हा डोसा बनवणार आहे। अगदी साधा आहे, पण रेस्टॉरंट सारखा आपण हा बनवणार आहे। आता तो डोसा क्रंची बनवण्यासाठी त्यामध्ये काही ट्रिक दिलेली आहे, ते तुम्हाला मी करताना सांगेलच। तर हा मस्त असा आपण डोसाची रेसिपी बघूया। आता साधा मसाला डोसा बनवण्यासाठी घरामध्ये रोज मी यूज करते तोच तांदूळ घेतलेला आहे। आता तांदूळ तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणताही घेऊ शकता। तर मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। हे 2 कप झाले आणि अजून 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। असे आपले 3 कप तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये काय करायचं, अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे, ती त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि पाव कप मूग डाळ घेतलेली आहे। आता हा डोसा मी पौष्टिक असा बनवणार आहे। आता मी पाव चमचा मेथ्या घेतलेल्या आहे। आता मेथ्याने कसं डोस्याला चांगला चव येते। आता हे पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। काही त्यामध्ये घाण असेल किंवा पावडर वगैरे मिसळलेली असते, ते आपण धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे। आता चांगला पाण्याने टाकून घेतलेले आहे आणि हाताने चांगले तांदूळ सगळं चोळून, त्यात पांढरा बघा पाणी किती पांढरं झालेलं आहे। आता हे सर्व पाणी आता आपण फेकून द्यायचं। आता असे तांदूळ आपण 3 वेळा धुवून काढलेले आहेत। आता परत एकदा मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। आता एकदम स्वच्छ आपल्याला पाणी दिसतंय, म्हणजे कुठेही पांढरं पाणी दिसत नाही आहे त्याच्यात। हे बघा, आता मी काय केले, ते एका पातेल्यात काढून ठेवले। जरा मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण एवढ्या ह्याच्यात आपल्याला भिजायला घालता येणार नाही। थोडे तांदूळ वगैरे फुगून वर येतात। मग आता ते तांदूळ मी थोडं मोठं भांडं घेतलेले, त्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकत घेतलेलं आहे। आता हे मी रात्री भिजायला ठेवत आहे। आता पूर्ण रात्रभर हे भिजून झालेलं आहे। हे बघा, सकाळी मी पाहिलं तर असं पाणी झालेलं आहे। थोडं फेस आलेले आहे पाण्याला, तो आपण काढून घ्यायचा आणि परत आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं। आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे बघा, त्यामध्ये आता हे अर्धे तांदूळ टाकते मी। दोन बॅचमध्ये आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला डोसा अगदी क्रंची बनवायचा आहे, तर त्यासाठी काय केलेलं, एक ट्रिक आहे, म्हणजे तुम्हाला मी बोलले होते एक ट्रिक आहे। तर त्यामध्ये पाव चमचा मी साखर टाकून घेणार आहे। त्यामुळं आपल्या डोशाला कलर पण असा ब्राउनिश येईल आणि खायला पण अगदी डोसा क्रंची लागतो। आता ही ट्रिक रेस्टॉरंटमध्ये सुद्धा वापरली जाते।
हे बघा चांगली बारीक फाईन पेस्ट केली. थोडं पाणी टाकलेलं होतं मी. एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. डोश्याला आपल्याला पीठ थोडं पातळच लागतं. आता एका बाउलमध्ये आता आपण ही काढून घ्यायचं. आता दुसरी बॅच आपण तीही ग्राइंड करून घ्यायची आहे. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. राहिलेले सगळे तांदूळ टाकून घेत आहे आणि अगदी बारीक पेस्ट करून आता बाउलमध्ये टाकत आहे. आता मिक्सरमध्ये थोडंसं चिटकून राहतं, मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घोळून घ्यायचं आणि तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं कुठलंही सामान वेस्ट जायला नको आहे. हे बघा आता टाकून घेत आहे. बाउलमध्ये काढलेलं बॅटर आता चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता मी मिक्सर घेतलेला आहे, त्यामधून हे चांगलं फेटून घेत आहे. किंवा आपण चमच्याने सुद्धा किंवा हाताने सुद्धा फेटू शकतो, म्हणजे आपल्याला पीठ हलकं करायचं आहे. तर आता हे बॅटर आहे ना चांगलं 2-3 मिनटं फेटून घेतलेलं आहे चांगलं, म्हणजे पीठ हे आपलं हलकं झालेलं आहे. फेटून झालेलं पीठ थोडंसं कडेला लागतं, मग हाताने जरा काढून आपण व्यवस्थित करायचं. आता मी हा चमचा घेतलेला आहे. आता चमच्याने परत आपण हे पीठ थोडंसं फेटून घेते, पण पीठ अगदी हलकं झालेलं आहे. आता परत 1 मिनटं फेटून घेतले. हे बघा पीठ किती मिळून आलेलं आहे. मगाशी किती पातळ दिसत होतं, आता बघा अगदी मिळून आलेलं आहे. आपल्या डोस्याला हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता हे निदान 2-3 तास तरी झाकून ठेवायचे. आता झालेले आहेत 2-3 तास. गॅसवर मी डोसा पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये तेल टाकून घेत आहे. सगळीकडे आपण तव्याला पसरून घेत आहे. हे बघा ब्रशने पसरत आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि तवा चांगला तापून द्यायचा. आता तवा चांगला तापला की त्यावर पाण्याचे शिंतोडे टाकायचे, म्हणजे अशी वाफ पूर्ण बाहेर पडते. आणि एक कापड घ्यायचं किंवा टिश्यू पेपर घ्यायचा, त्याने ते पुसून काढायचं, म्हणजे आपला डोसा आपण जसा टाकतो ना तसाच तो व्यवस्थित निघला जातो, म्हणजे कुठेही चिटकत नाही. आता पळीने बॅटर घ्यायचं आणि तव्यावर अगदी सेंटरला टाकायचं आणि थोडंसं असं फिरवून घ्यायचं, गोल हलक्या हातानेच असं फिरवून घ्यायचं आणि मस्त असा तवाभर डोसा टाकून घ्यायचा. आता एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे, की वर असं चांगलं त्याला कलर आला पाहिजे इथपर्यंत आपण. आता गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे, अगदी हाय नाही ठेवला. आता वरून असं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं किंवा बटर पण टाकू शकता. वरून चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपला हा डोसा छानपैकी खालून भाजून घ्यायचा आहे. मस्त आता क्रंची बनवायचा आहे आपल्याला हा डोसा. आता हा डोस्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतो, पण मी हरभऱ्याची डाळ नाही टाकली. 1-2 चमचा हरभऱ्याची डाळ टाकली ना अजून कलर त्याला डोस्याला चांगला एकदम ब्राऊन कलर येतो. आता हा डोसा हे बघा मस्त असा उलट चाललेला आहे, कडेने असा उकलत चाललेला आहे. आणि हे बघा मध्ये पण कसा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे.
आता ह्या स्टेपला आपण थोडंसं हळूहळू करून साईडनी काढून घ्यायचं आहे. आपोआपच हा डोसा उकळला जातो. किती मस्त झालेला आहे हे बघा. आला का नाही, अगदी क्रंची झालेला आहे. आता परत पुन्हा आपण काय करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि परत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि पाण्याचा शिंतोडा देऊन कापडाने पुसून घ्यायचं. म्हणजे आपलं प्लेन असं तवा होतो. हे बघा असा, म्हणजे आपले डोसे चांगले निघतात. आणि परत पळीने एक बॅटर घ्यायचं आणि गोल असा आकार देऊन डोसा, हे बघा किती मस्त झालेला आहे, अगदी तवावर झालेला आहे. आता थोडंसं असं भाजला की त्यावरून आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आता डोशाला वरून चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हे बघा सहजच उकळला गेलेला आहे, म्हणजे आपला डोसा इतके परफेक्ट झालेले आहे. आता अशाच पद्धतीने आपण जसे लागेल तसे असे डोसे बनवून घ्यायचे आणि त्यामध्ये मसाला डोसा पाहिजे असेल तर त्यामध्ये बटाट्याची भाजी टाकायची आणि हा डोसा सांबार आणि चटणीबरोबर खाऊ शकता. किंवा एखादा आपण सुक्की भाजी वाटाण्याची केली किंवा उसळ केली त्यामध्ये पण हा डोसा अगदी बेस्ट लागतो. तर ही रेसिपी आवडली आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.